नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजमेरा फॅशनमध्ये। मित्रांनो, आज मी तुम्हाला कोणतेही प्रॉडक्ट वगैरे नाही दाखवणार आहे। आज मी तुम्हाला पर्टिक्युलर सांगणार आहे तुम्ही कशा पद्धतीने बिझनेसला पुढे घेऊन जाऊ शकता। म्हणजे आपण कपड्याचा बिझनेस करायचा विचार केलेला आहे, त्या विचारामध्ये आपल्याला नवीन काय करायचं असेल ते म्हणजे की कस्टमर। आपल्या बिझनेसमध्ये कस्टमर नाही म्हणजे आपला बिझनेसच नाही, हे लक्षात ठेवूनच काम करावे। म्हणजे कस्टमर आले तरच आपला प्रॉफिट येणार आहे, अदरवाइज तो बिझनेसच नसतो। म्हणून जेव्हाही तुम्ही माल भरणार, नवीन दुकान ओपन करायचा विचार केलेला असेल आणि तेव्हा तुम्ही माल भरणार, तो माल तुम्ही राईट जागेवरनं भरा। म्हणजे कस्टमरांना जे पाहिजे असतो ते तुम्ही घ्या। मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगेल का, आपल्याला एक साबू घ्यायचा आहे, कपडा धुवायचा साबू घ्यायचे, आपण किराण्याच्या दुकानावर जाऊ, तिकडे काय सांगू का मला साबू पाहिजे, त्या दुकानावर नसेल तर आपण काय करणार, दुसऱ्या दुकानावर जाणार। दुसऱ्या दुकानावर बनला कपड्याचा नाही आहे, अंगाचा साबू आहे, तर आपण काय करणार, तिसऱ्या दुकानावर जाणार। आणि तिसऱ्या दुकानावर जर कपड्याचा साबू मिळाला तर आपण तिकडनं परचेस करूया। तशाच पद्धतीने कपड्याचा व्यवसाय आहे, जे कस्टमरांना हवं तेच तुमच्या दुकानावर नेमकं मिळेल तर ते तिकडनंच घेणार। त्यांना दुसरी तिसरी चौथी कुठेच जायची गरज नाही पडणार। फक्त कस्टमरांना समजा आणि कस्टमरांची डिमांड पुरी करा। सध्या मी एक वस्तू सांगते का, कपडा एक असा वस्त्र आहे जे भारत संस्कृतीला पुढे घेऊन जाते। त्याच्यामध्ये साडी सर्वात मोठा परिधान आहे आपला। तर जेव्हाही तुम्ही कपड्याचा व्यवसाय चालू करायचा विचार केला किंवा हा व्यवसाय नक्की चालू करा, कारण की कपडा रोटी कपडा मकान तुम्ही ऐकला असेल, त्याच्यापैकी कपडा अहम आहे। आपल्या खिशात पैसे नसले तरी चालेल, पण अंग ढाकायला कपडे पाहिजेच पाहिजे। मग ते फाटले का नाही असो, पण कपडे लागतात। कितीही गरीब असू, कितीही श्रीमंत असू, पण कपडे त्यांना सर्वांना लागत असतात। कपड्याची रिक्वायरमेंट जगात खूप जास्त आहे, म्हणूनच आजच्या तारीखमध्ये टेक्स्टाईल इंडस्ट्री खूप मोठ्या लेवलवर आहे। आणि त्या लेवलवर जायचं मुख्य कारण हे आहे की हा बिझनेस रनिंग बिझनेस आहे। सण असो, त्यौहार असो किंवा काही कार्यक्रम असो किंवा नसो, मंदी ज्याला म्हणलं जातं, मंदी का बिझनेस जास्त चालत नाही आहे, तो प्रश्न ह्या बिझनेसमध्ये नाही आहे। म्हणजे कपड्यांना सर्वांना गरज असते, मग तेजी असो मंदी असो असा प्रश्न नाही येते। हां, तेजी येत असते कारण की त्यौहार म्हणजे सण त्यौहार येत असतात, सणा त्यौहाराला खूप जास्त डिमांड असते। आता लग्न प्रसंग येणार आहे, लग्न प्रसंगामध्ये क्वांटिटीमध्ये साड्या वगैरे मागत असतात, ब्लाऊज पीस आपल्याला पाहिजे असतात, द्या घ्यायसाठी लग्न प्रसंगात लागत असतं। त्याच्या संग पर्सनल आपल्या घरासाठीही पाहिजे असतं। म्हणून तुम्ही विचार करा, जर कपड्याचा बिझनेस जर तुम्ही ह्या टायमाला केला, हा उत्तम वेळामध्ये तुम्ही जर कपड्याचा व्यवसाय चालू केला तर चांगला नफा घेऊ शकता। एक ऑर्डर जरी तुमच्यापाशी आली तर कमीत कमी 40-50 हजार रुपये तुमच्या इन्कम होणार आहे। म्हणून तुम्ही अशी वस्तू का ठेवायची, कस्टमरांना गरज असते, कस्टमर दुसरीकडे नाही जावा, तशाच पद्धतीने तुम्ही कपड्याचा व्यवसाय चालू करा। पण कपड्याचा व्यवसाय करायच्या अगोदर एक नक्की तुम्हाला सांगणार आहे का, हा प्रश्न आहे सर्वांना, माल कुठना भरावा। कपड्याचा बिझनेस सक्सेसफुल बिझनेस आहे, पण हा माल कुठना भरावा, नेमकं कुठना भरावा, स्वस्तात मिळेल, क्वालिटी मिळेल, चांगली प्रॉडक्ट मिळेल, डिझाईन पॅटर्न पण हे खूप महत्त्वाचं असतं, जेव्हा कस्टमरांना ते आवडायला पाहिजे। तशा पद्धतीचा बिझनेसमध्ये तुम्हाला नवीन कलेक्शन पाहिजे असतं। तर एक प्रश्न मोठा आहे, माल कुठना भरा, बाजूच्या म्हणजे जिथं तुम्ही राहताय तिथे आजूबाजूला जो डीलर असेल त्यांच्यापासून भरावे का, जिथे माल बनतं तिकडनं भरावे, कुठनं भरावे। मित्रांनो, डायरेक्टली फॅक्टरीमधून तुम्हाला माल घ्यायचा असेल तर सुरतला यायला लागेल, कारण की सुरतला जो कच्चा माल असतो तो सुरतला बनतो, सुरतशिवाय कुठेच नाही बनत। ते तुम्हालाही माहिती आहे, कारण की जगात सुरत कपड्याच्या आणि हिऱ्याच्या हे दोन वस्तू जगात जास्त मान्य झालेली आहे आणि खूप जास्त मान्य ह्याच्यासाठी झाले का त्या लेवलवर काम करत आहे। हिरा आणि कपडा हे इथंच बनतो, कुठे, सुरतला। तर सुरतला जी क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे, जो कपडा मिळणार आहे, इवन क्वालिटीचा मिळणार आहे। अदर स्टेटला म्हणजे दिल्ली झालं, मुंबई झालं किंवा अदर स्टेटला जिथे कपडा बनतो म्हणजे बंगाल वगैरे त्या साईडलाही कपडे निर्माण होत असतात, पण तिथे काय होतं तेही मी तुम्हाला सांगते। जो कपडा आहे, जो कच्चा माल आहे
तो कच्चा माल हिकडनं एक्सपोर्ट होतो त्यांच्याही तिकडे, आणि तिकडे त्याला डाय वगैरे किंवा एम्ब्रॉयडरीचा वर्क वगैरे किंवा जे काही डिझाईन त्यांना आवडत असेल, डिजिटलचं किंवा प्रिंटेडचं, त्यांना जे मनात असेल तसं ते छापू शकता. पण जो रॉ मटेरियल आहे, जो कच्चा माल आहे, तो फक्त जातो सुरतवरनं. म्हणूनच सुरत सर्वात जास्त मान्य झालेला आहे आणि एकदम प्रख्यात आहे. इथे जो तुम्हाला क्वालिटी मिळणार आहे, जो कपडा मिळणार आहे, हिकडचा कपडा दुसरीकडे तसा नाहीच मिळणार आहे. त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला 10 ते 20% डिफरंट मिळून जाणार आहे. जर तुम्ही तिकडनं घेत असेल, म्हणजे तुमच्या आजूबाजूवरनं घेते किंवा डीलर एजंटकडनं तुम्ही कुठलाही होलसेलरमधनं घेतोय, तिकडनं आणि हिकडचा कपड्यामध्ये आणि क्वालिटीमध्ये फरक नक्की मिळणार आहे तुम्हाला. तर त्या वस्तूचं लक्ष घ्या का आपल्याला दुकान तर चालू करायचं आहे, पण कस्टमरला जी वस्तू पाहिजे असेल तीच वस्तू आपण नाही देणार तर कसं होणार. आणि ती वस्तू तुम्हाला मिळणार आहे अजमेरा फॅशन, जी सुरतातली सर्वात मोठी ब्रँड आहे. 1992 पासून हा ब्रँड काम करत आहे मॅन्युफॅक्चरिंगच्या लेवलवर, जे तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. संपूर्ण माहिती स्क्रीनवर नंबर आहे, तिथे तुम्ही कोऑर्डिनेट करू शकता. बिझनेस करायचा एक वेळेस विचार केलेला आहे तर एक वेळेस कॉल करा. एक कॉल करून काही होत नाही आहे, पण तुम्ही बोला. तुमचं आवाज जेव्हा बोलेल तेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला काही सांगू शकतं, तुम्हाला पुढे घेऊन जाऊ शकतो. म्हणून कपड्याचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही थेट भेट घ्या अजमेरा फॅशनला. अजमेरा फॅशन जी सुरतातली सर्वात मोठी कापड उत्पादन कंपनी आहे, जिथे तुम्हाला पर्टिक्युलर लँग्वेज प्रोव्हाइड केले जात असतं. बघा, तुम्ही जे विचार करायला सांगते ना तुम्हाला का कस्टमरांचं लक्ष घ्या, कस्टमरांना जे आवडेल ते ठेवा, तशाच पद्धतीने इथेही काम होत असतं. तुम्हाला सेल्स पर्सन प्रोव्हाइड केले जात असतो. मराठी, गुजराती, तमिळ, तेलुगू, कन्नडा, आसामी, बंगाली, ओडिसा किंवा आपली मराठी, संपूर्ण भाषाचे इथे सेल्स पर्सन असतात. पर्टिक्युलर ते तुम्हाला सजेस्ट करतात कोणची वस्तू का त्या ठिकाणी चालणार. जसं महाराष्ट्राचं सांगू तर काठपदरची साडी सर्वात जास्त चालते, ऑर्गन्झा साडी चालते, त्याच्यासोबत आपल्याला चालते पैठणी साडी, शालू वगैरे आहे, खण साडी आणि प्रिंटेड साडी. प्रिंटेड साडीचं खूप जास्त आहे, कारण की आपण भारत संस्कृतीमध्ये खूप नंबर 1वर येत असतो असं माझं म्हणणं आहे. कारण की महाराष्ट्राला घरातही बायका साड्या घालतात, बाहेरही घालतात, ऑफिसमध्येही घालतात किंवा काही कार्यक्रम असतात तेव्हाही घालतात. म्हणून साड्यांचा जो व्यापार आहे तो तुमचा सक्सेसफुल तर होणार आहे. तर तुम्हाला जेव्हाही माल घ्यायचा विचार केलेला आहे तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग संघ जुळा, जे तुम्हाला पर्टिक्युलर गाईड करतो. सेल्स पर्सन प्रोव्हाइड केलं जातं, कारण की तुम्हाला गाईडनेस मिळेल. हा प्रॉडक्ट आहे, हा प्रॉडक्ट कितीला विकू शकता, कशा पद्धतीने विकू शकता, किती मार्जिनमध्ये विकू शकता, ही संपूर्ण माहिती द्यायसाठीच ते सेल्स पर्सन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जात असतं, ज्याच्या कारणे तुम्हीच बिझनेसला पुढे घेऊन जाणार. आणि जोपर्यंत कस्टमर रिटर्न नाही होणार तोपर्यंत बिझनेसमध्ये प्रॉफिट नाही होत. म्हणून कस्टमर रिटर्न यासाठी तुम्हाला काही ना काही करायला लागेल, तेही तुम्हाला इकडनं सजेस्ट करून देणार. तुम्ही कशा पद्धतीने सेल करणार, किती % मार्जिन घेणार, कशा लेवलवर काम करू शकता. रारीवर तुम्ही बिझनेस करायचा विचार केला तर रारीवर पण पुढे कशा पद्धतीने घेऊन जाऊ शकता, कितीपर्यंत संपूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळणार. तर अजमेरा फॅशनला ह्याच्यासाठी सांगते कारण की एक मॅन्युफॅक्चरिंग आहे, कपडा स्वतः निर्माण करतो, स्वतः घडवतो आणि डायरेक्टली एक रिटेल शॉप म्हणजे एक दुकान आहे त्यांना प्रोव्हाइड करतं. अदर्स मॅन्युफॅक्चरिंग अशा पद्धतीने काम नाही करत मित्रांनो. ते डीलरला देतात, डीलर होलसेलर देतात, होलसेल एजंटला देतो आणि त्याच्यानंतर तुमच्यापास येतो. आणि जे कोणीही मध्ये येतात ना ते 10% 20%ची मार्जिन घेऊनच काम करत असतो. तर तुम्ही विचार करा, 100 रुपयाची वस्तू तुम्ही मिडिटरला देते तर ती वस्तू तुमच्याकडे 150पर्यंत येते. 150ची वस्तू तुम्ही कितीला विकाल? 200ला विकाल. त्याच्यामधून कस्टमरांनी 10-20 रुपये कमी केले तर त्याचं जे ट्रान्सपोर्टचं जे काही चार्ज आहे किंवा GST जे लागत असतं, 5% GST लागत असते, तर त्याच्यावर काय करायचं? म्हणजे तुमचा जो बिझनेस आहे तो उत्तम बिझनेस नाही होते हे नक्की आहे. ते तुम्हाला समजूनच आले असेल की 150 रुपयाची वस्तू आपल्याला मिळते आणि आपण डायरेक्टली 200ला विकतो, त्यामध्ये कस्टमर आपल्याला 10-20 रुपये कमी करताय. मग आपण कशा पद्धतीने काम करावं? म्हणून तुम्ही डायरेक्टली भेट घेऊ शकता मॅन्युफॅक्चरिंगकडे, जे तुम्हाला स्वस्तात स्वस्त प्रॉडक्ट देणार आणि चांगल्या गुणवत्तामध्ये देणार, चांगल्या प्राईसमध्ये देणार आणि कमीत कमी इन्व्हेस्टमेंट असल्यासुद्धाही देणार. तर तुम्ही डायरेक्टली भेट घ्या सुरतला. सुरत स्टेशनपासून कमीत कमी 3 किलोमीटरच्या अंतरावर रघुकुल टेक्स्टाईल मार्केट मिळतं. तिथे तुम्हाला यायचे. गेट नंबर 3, 15 नंबरची लिफ्ट, 3rd फ्लोअरवर अजमेरा फॅशन आले.
तुम्हाला येणं पॉसिबल नसेल तर व्हिडिओ कॉलच्या थ्रू ऑनलाईनही परचेस करू शकता, PDF थ्रूही ऑनलाईन परचेस करू शकता. आणि जर यायचा विचार केलेला आहे, बिझनेस करायचा विचार केलेला असेल तर ठीक, भेट घ्या. अगोदर भेट घ्या, संपूर्ण माहिती घ्या आणि त्याच्या पद्धतीने बिझनेसला पुढे घेऊन जा. तर मित्रांनो, आजच्या बिझनेस टॉपिकमध्ये एवढंच. आपण पुन्हा भेटूया बिझनेस रिगार्डिंग सर्व माहिती घेऊन, प्रॉडक्ट घेऊन. तोपर्यंत जय महाराष्ट्र.